नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, डिजिटलायझेशनच्या या युगामध्ये पेमेंट करणं आणि निधी हस्तांतरित करणं हे पूर्वीपेक्षा अधिक सोयीचं आणि सोपं झालंय. UPI म्हणजेच डिजिटल व्यवहारांच्या जगामध्ये एक गेम चेंजर ठरलाय. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचा कल हा झपाट्यानं वाढलाय. आता QR कोड स्कॅन करून अगदी काही सेकंदामध्ये पैशांचा व्यवहार होतो. अनेकदा हा व्यवहार करत असताना मात्र घाईघाईनं आपण चुकीच्या UPI पत्त्यावरती पैसे पाठवतो. तर आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंटबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत, ज्या अंतर्गत चुकीच्या UPI ID वरती पेमेंट जर तुम्ही केलं तर ते आता तुम्ही वसूल करू शकता. नियम आणि मार्गदर्शक तत्वांनुसार पैसे देणारे आणि पैसे घेणारे दोघेही एकाच बँकेचा वापर करत असल्यास परतावा प्रक्रिया ही थोडी जलद होते, एवढंच. जर पैसे दुसऱ्या बँक खात्यांमध्ये पाठवले गेले असतील तर चुकीचं पेमेंट परत करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. चुकीचं UPI पेमेंट कसं परत करावं किंवा मग परत घ्यावं आणि चुकीच्या पत्त्यावरती पाठवलेले पैसे परत मिळवण्याचे काही मार्ग आता या मार्गदर्शक तत्वांमध्ये जारी करण्यात आले आहेत. यातला पहिला मार्ग म्हणजे ज्या व्यक्तीला चुकून पेमेंट केलं गेलं आहे त्यांना पैसे परत करण्याची विनंती करणं. समाधानासाठी प्राप्तकर्त्यास व्यवहार तपशील देखील तुम्ही दाखवू शकता. परंतु जर त्यांनी तसं केलं नाही तर मग दुसरा मार्ग तुमच्याकडे आहे, तो म्हणजेच UPI ॲप ग्राहक ॲप वापरून तुमच्या UPI ॲप ग्राहक समर्थन टीमला चुकीच्या व्यवहारांची माहितीची तुम्ही तक्रार करू शकता. व्यवहारांची सर्व संबंधित माहिती आणि पुरावे तुम्ही शेअर करा. ते परतावा प्रक्रिया सुरू करण्यास तुम्हाला मदत करू शकतात. त्यानंतर तिसरा मार्ग ते म्हणजेच जर वापरकर्ते ॲपमधील ग्राहक समर्थनार्थ समस्येचं निराकरण करू शकत नसतील तर ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI इकडे तुम्ही तक्रार करू शकता. त्यानंतर चौथा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेला चुकीच्या व्यवहारांची माहिती द्या. बँकेला भेट द्या आणि व्यवहारांचे संपूर्ण तपशील द्या आणि पाठवलेली रक्कम परत करण्यासाठी चार्जबॅक प्रक्रिया सुरू करण्यास ते तुम्हाला मदत करतील. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पर्याय तो म्हणजेच तुम्ही टोल फ्री क्रमांकावरती तक्रार दाखल करा. तो नंबर पाहिजे तर तुम्ही नोट करून घ्या, लिहून घ्या. 1800-120-1740. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. 1800-120-1740 या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता आणि शुल्क परत करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू करू शकता आणि इथे तुम्हाला तज्ज्ञ लोक मदत करतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर चुकीच्या UPI ID वरती पैसे पाठवले गेले असतील तर ते तुम्ही आता परत मिळवू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.